पेण तालुक्यातील वढाव या ठिकाणी पाण्याच्या टाकीखाली गेले 7 दिवसापासून उपोषण चालू आहे. 70 वय वर्ष कदाचित त्यांचं असेल आणि त्या अशा माणसाचं उपोषण इथं चालू आहे. 7 दिवसापासून उपोषण करत आहेत. प्रशासनाची म्हटलं आता तारांबर उडालेली आहे की 7 दिवसानंतर कुठेतरी त्यांना आता जाग आलेली आहे आणि ते आता कुठेतरी त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या लाईनीवर आहेत. कोण म्हणतंय की पाणी आमच्याकडे आहे तर असेल तर तुम्हाला देऊ, नसेल तर आम्ही कुठून देणार. एकीकडे एमजीपीचे अधिकारी म्हणतात की आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी म्हणतात आम्ही तुम्हाला पाणी उपलब्ध करून त्यांनी दिला तर आम्ही तुम्हाला देऊ. असं सगळा हा खेळ सगळा चाललेला आहे. गेल्या 7 दिवसापासून अमरचंद बळीराम म्हात्रे वय वर्ष 70च्या आसपास आहे आणि ते आज इथं उपोषणाला बसलेले आहेत. प्रकृती खूप थोडीशी गंभीर खालवलेली आहे. डॉक्टर्स आले होते सकाळी, त्यांनी सलाईन वगैरे त्यांना लावली. त्यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्या शेवटच्या घराच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. प्रशासकीय यंत्रणा सारखे येऊन त्यांना सांगतायत की तुम्ही उपोषण सोडा, आम्ही पाणी करतो. मागे 4 दिवसापासून त्यांचं उपोषण झालं होतं. त्यामध्ये सुद्धा त्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही 15 दिवसात पाणी तुम्हाला पोहोचवतो. परंतु 2 महिने उलटून गेले आहेत, अजूनपर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये. आणि ह्या कारणामुळे आज अमरचंद्र बळीराम म्हात्रे वय वर्ष 68 किंवा 70 असेल, हे आज इथंशी बसलेत आणि अनेक कार्यकर्ते गाववाले त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र CNI महाराष्ट्रासाठी संजय गायकवाड.